नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलेत। सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा फेल झाल्याचं गंभीर चित्र समोर आले। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं द्राक्षाच्या घडावर परिणाम झाला। अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल झालेत। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बागांमध्ये गुंतवणूक केली होती, मात्र आता त्या बागाच पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त होताना दिसतात। अत्यंत गंभीर म्हणजे अगदी शब्दात न मांडण्या एवढं आमच्या समोर दुःख आहे। अगदी दुःखाचा डोंगर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांवर पसरलेला आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता की कोणत्याही द्राक्ष काढीला घड आलेला नाहीये। आणि जसं आपण मागच्या काळामध्ये बघत होतो की विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता, परंतु हा ट्रेंड निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो। कर्जमाफी आणि कर्जमाफी तर केलीच पाहिजे आणि अशी परिस्थिती राहील शेतकरी शेती सोडून देईल, शेती करायचं बंद करेल। पुढच्या पिढीला आम्ही शेती करूच देणार नाही। चहाची टपरी टाक पण मग शेती करू नका असं सल्ला आम्ही पुढच्या पिढीला देणार। परिस्थितीत आता खूप अवघड झाल्यामुळे काय करणार आहे, अवघड दररोज पाऊस येतोय, रात्र पण पूर्ण पाऊस झाला, आता परत पाऊस येऊ राहिला, म्हणजे आता पाण्यातच उभे। शेतकऱ्याची बिकट परिस्थिती अशी झाली, पावडरी नाही, किराणा नाही, जेवणा खावण्याची व्यवस्था। शेतकऱ्याला असं वाटू राहिलं काय करावं आणि काय नाही, कसं करणार, कसं पुढची इतकी चिंता पडली की आता मुलांची फीस कशी भरायची आणि पैसे काय कुठून आणणार, घरच्यांना सांगितलं होतं किराणा कुठून आणणार, कसं करणार आम्ही। आमच्या मुलांचं सोडून आणलं होतं ते घाण ठेवलेलं आहे, पैसे आणायला सांगितलं तर कुठून आणतील ते, आत्महत्येशिवाय त्यांना आता पर्याय राहिलेला नाही, आम्ही काय करायचं।